मित्र नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे। मित्रांनो, अहिल्यादेवी ज्यांचा आदर्श तत्वशील राज्यकर्त्या म्हणून, लोककल्याणकारी लोकमाता म्हणून गुणगौरव केला जातो। मित्रांनो, त्याच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पैलू आपण उलगडत आहोत। पाठीमागच्या भागामध्ये अहिल्यादेवींनी काढलेलं एक फरमान आणि ज्यातून वाटसरूंची होणारी लूट, व्यापाऱ्यांची होणारी लूट कशा पद्धतीने थांबवण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं हे आपण पाहिलं। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी काही पैलू अभ्यासणार आहोत। एक उत्तम प्रशासक म्हणून अहिल्यादेवींचा गुणगौरव केला जातो। खरं तर प्रशासन व्यवस्था सांभाळत असताना आपण पाहतो की महात्मा गांधी असं म्हणतात की राज्यकर्त्यानं तन मन आणि धन अर्पून राष्ट्रसेवा केली पाहिजे, राज्यसेवा केली पाहिजे। अहिल्यादेवींचं व्यक्तिमत्व सुद्धा अगदी तसंच होतं। अहिल्यादेवी स्वतःच्या आयुष्यामध्ये मोठा त्याग अहिल्यादेवींनी राज्य व्यवस्थेसाठी, प्रजेसाठी, रयतेच्या कल्याणासाठी केला। अगदी स्वतःच्या मुलीला सुद्धा पणाला लावलं हे आपण ऐकिवात आहात। त्याच घटनेची आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, घडलं असं की सिंधी आणि मोदी प्रांतामधील काही व्यापारी, काही लोक त्या ठिकाणी अहिल्यादेवींना भेटायला आले आणि अहिल्यादेवींना त्यांनी माहिती दिली की सिंधी आणि मोदी प्रांतामध्ये काही भिल्ल लोक, म्हणजेच भिल्ल हे जातीनं जमातीनं नव्हे तर लुटमार करणारी जेवढी लोक होती त्या सर्वांना भिल्ल, लुटारू, लमान अशा पद्धतीनं संबोधलं जायचं। त्यामध्ये कुठल्याही जातीला उद्देशून तो अर्थ नाही। मित्रांनो, भिल्ल आणि तिथल्या लुटारूंचा बंदोबस्त केला जावा म्हणून अहिल्यादेवींना सांगण्यात आलं। खरं तर सिंधी आणि मोदी प्रांतातील प्रदेश पाहिला तर अत्यंत तिथली व्यवस्था ही भ्रष्ट झालेली होती। तिथले सरदार, तिथले प्रशासक हे पूर्णपणे भ्रष्ट झालेले होते आणि त्यामुळं तिथल्या लुटारूंवरती कुठलाच वचक राहिलेला नव्हता। अशा प्रसंगी स्वतःचं तन मन धन अर्पून अहिल्यादेवी राज्यकारभार करत होत्या आणि अहिल्यादेवींनी विचार केला की आता ह्या सिंधी आणि मोदी प्रांतातील या लुटारूंचा बंदोबस्त करायचा कसा। आणि मग अहिल्यादेवींच्या मनामध्ये एक युक्ती सुचली। त्यावेळेस गौतमीबाई आणि मल्हारराव सुद्धा युद्धावरून परत आलेले होते। मित्रांनो, हा सगळी खलबत चाललेली होती। त्यावेळेस अहिल्यादेवींच्या मनामध्ये काय विचार शिजतोय हे गौतमीबाईंनी थोडंसं मल्हाररावांच्या कानावरती घालण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की अहिल्यादेवींच्या मनामध्ये काहीतरी वेगळं शिजत आहे, मुक्ताचं लग्न होणं गरजेचं आहे। मित्रांनो, मुक्ताचा जन्म जो आहे तो 1748 सालचा, साधारणतः 8-9 वर्षाचं झाल्यानंतर त्यावेळेस विवाह लावून दिला जायचा। अशा प्रसंगी अहिल्यादेवींनी मुक्ताच्या विवाहाबाबत काय योजना आखलेली आहे अशी खलबत त्या ठिकाणी इंदुरामध्ये चालू झाली। अहिल्यादेवी होळकर या कन्या मुक्ताबाई म्हणजे राजकुमारी, आता या राजकुमारीचा विवाह कोणाशी लावला जाणार ही उत्सुकता सगळ्यांनाच होती। राजघराण्यात वाढलेली मुक्ता हिचा विवाह मोठ्या सरदाराशी, मोठ्या राजघराण्याशी नक्कीच लावून देता आला असता आणि तसा बेतही अहिल्यादेवींचा आहे का हा विचार, ही खलबत इंदुरामध्ये अहिल्यादेवींच्या राजवाड्यामध्ये चाललेली होती। त्यावेळेसच अहिल्यादेवींच्या मनामधली ही खलबत मल्हाररावांना समजली आणि मल्हाररावांनी विचारलं काय विचार केलाय नेमका। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं की सिंधी आणि मोदी प्रांतामध्ये भिल्लांनी आणि लुटारूंनी मोठा हैदोस घातलेला आहे। तिथून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची, तिथून जाणाऱ्या वाटसरूंची मोठी लूट त्या ठिकाणी होत आहे। मग मल्हाररावांनी विचारलं मग त्याचा आणि मुक्ताच्या विवाहाचा काय संबंध। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं त्याचा संबंध आहे। अहिल्यादेवींनी सांगितलं की जर सिंधी आणि मोदी प्रांतामध्ये जो काही हैदोस घातलेला आहे, जो लुटारूंनी त्या ठिकाणी हैदोस घातलेला आहे, त्या लुटारूंचा जर बंदोबस्त करण्यामध्ये एखादा शूरवीर पुढे आला तर, पण हा शूरवीर पुढे येणार कोण। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं की तो शूरवीर, जो शूरवीर सिंधी आणि मोदी प्रांतातील लुटारूंचा बंदोबस्त करेल त्याच्याशी मुक्ताचा विवाह लावून दिला जाईल। खरं तर मल्हाररावांना ही योजना लगेचच पटली, मात्र रयतेला पटेल की नाही, जनतेला पटेल की नाही, किंवा असा सरदार पुढे येईल की नाही हा मोठा प्रश्न होता। त्यावेळेस अहिल्यादेवींनी दुसऱ्या दिवशी राजदरबार भरवला, सोबतच गावामध्ये दौंडी दिली, सिंधी आणि मोदी प्रांतासह सर्व भागामध्ये दौंडी दिली आणि सांगितलं जो कोणी शूरवीर सरदार किंवा जो कोणी शूरवीर सिंधी आणि मोदी प्रांतातील लुटारूंचा बंदोबस्त करेल त्याच्याशी राजकन्या मुक्ताचा विवाह लावून दिला जाईल। किती धाडसाचं पाऊल म्हणावं लागेल। एका राजकन्याचा विवाह तो लावून देण्यासाठी पण ठेवण्यात आला आणि रयतेच्या हितासाठी, रयतेच्या संरक्षणासाठी, रयतेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतःच्या मुलीलाही पणाला लावण्याचं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। आत्ताचे राज्यकर्ते आपण पाहतो स्वतःच्या मुलाचे फाजील लाड, मुलीचे फाजील लाड पुरवण्यामध्ये
आत्ताचे राज्यकर्ते व्यस्त झालेले आहेत. अगदी एखाद्या राज्यकर्त्याचा मुलाचा विवाह जरी लावायचा असेल तरी करोडो रुपये त्यामध्ये उधळले जातात. मात्र अहिल्यादेवी एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की ज्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह लावण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या विवाहाचा पण ठेवला आणि सिंधी आणि मोदी प्रांतामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेतला. रयतेच्या हितासाठी, रयतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुलीला सुद्धा पणाला लावणारं व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत्या. आणि म्हणूनच त्यांना आदर्श प्रशासक म्हणायचं, आणि म्हणूनच त्यांना आदर्श प्रशासक म्हणतात, उत्तम प्रशासक म्हणतात. आणि म्हणूनच त्यांचा जागतिक कीर्तीच्या राण्या मार्गारेट, एलिझाबेथ किंवा कॅथरीन या राण्यांशी त्यांची तुलना केली जाते. त्यांच्या तोडीनं गुणगौरव केला जातो. मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पैलू उलगडत असताना आजच्या भागामध्ये आपण याच ठिकाणी थांबतोय. अहिल्यादेवींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील हे पैलू आजचे राज्यकर्ते समजून घेतील अशी आशा व्यक्त करूया आणि याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी काही पैलूंना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. धन्यवाद.